आज ना मला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं होतं. ते म्हणजे 2 बकेट भरून कपडे धुवायचे होते आणि म्हणूनच दुपारच्या 12ला न उठता मी उठले होते पावणे 9ला. असं आधेमध्ये उठायचं एकच कारण होतं. ते म्हणजे माझ्या मेसचा नाश्ता 9 वाजता बंद होतो. थोडंसं फ्रेश होऊन नाश्ता करून आल्यावर मग मी माझं आवरून घेतलं. छोटे-मोठे सगळे कामं आवरून घेतली आणि एकदा मी कपड्याला घुसले, की 1-1.5 तास माझा जाणारच होता. या सगळ्या गोंधळातच दुपार झाली. मग म्हटलं आता आधी जेवण करून यावं, मग कपडे धुवून घ्यावे. जेव्हा की मला माहितीये जेवलं की मला येते झोप. पण जेवण केल्यानंतर आज मी बसलीच नाही. पटपट भांडी धुवून घेतली आणि बाहेर पण इतकं भारी वातावरण झालं होतं ना, की बस. तुम्ही बघू शकता माझी बादली ना भरून ओव्हरफ्लो होत होती. मग दुसऱ्या बकेटमध्ये अर्धे कपडे काढत होते तोपर्यंत आल्या भाभी. आणि भाभींनी मला एवढा मोठा शॉक दिला ना, की म्हणे आज पाणीच नाहीये तर आज तू कपडे धुवायला येऊच नको. मग तर झालं माझं कल्याणच. आता मला उद्या सकाळशिवाय ऑप्शनच नाही. तोपर्यंत बाहेरून आला मस्त पाऊस पडलेला आवाज. मग काय आता एक काम पण कॅन्सल झालं प्लस बाहेर पाऊस पण पडतोय. या वातावरणात दुपारी झोपायची किती मज्जा आहे. पण माझ्या अंगातली मस्ती झोपायचं ठेवून मला खाली घेऊन गेली पावसात. पण खरंच इतकी गरमी होती ना पुण्यात. हे पाऊस पडल्यानंतर इतकं गार पडलंय ना सगळं की बस. खाली जाऊन पण अंगातले किडे वळवळ करायचे बंद करतच नव्हते. मग थोडंसं भिजून घेतलं. एकदा का मनाची शांती झाली की मग वरती येऊन मस्त फ्रेश होऊन छान गरम गरम चहा पिऊन घेतला. तर मी आणि दिवसभर एका रूम मध्ये बसून राहील असं होऊच नाही शकत. मग मेट्रोच्या ब्रिजवर एक चक्कर मारून यावी म्हटलं. मस्त पेस्ट्री खात खात तिथलं वातावरण एन्जॉय केलं आणि मग रूम वरती आले. बाकी भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.